नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा एक प्रश्न होता. कोणत्या कंपनीने विम्यासाठी जगातील पहिले जनरेटिव्ह एआय टूल लॉन्च केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे सिम्प्लिफाय या कंपनीने इन्शुरन्स जीपीटी या नावाने विम्यासाठी जगातील पहिलं जनरेटिव्ह एआय टूल लॉन्च केलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणत्या रॉकेटच्या सहाय्याने इस्रो 30 जुलै रोजी सिंगापूरच्या DSSAR या उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे? मित्रांनो, चंद्रयान 3च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोची ही पहिलीच मोहीम आहे व या अंतर्गत PSLV C56 रॉकेटद्वारे एकूण 7 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हे जे प्रक्षेपण आहे हे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून 30 जुलै रोजी सकाळी 6:30 वाजता करण्यात येईल. बरं, यामध्ये जे 7 उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहेत त्यापैकी DSSAR हा अत्यंत महत्वाचा उपग्रह आहे. या उपग्रहाचं एकूण वजन किती आहे तर 360 किलो इतके याचं वजन आहे व हा उपग्रह पृथ्वीपासून 535 किलोमीटर उंचीवर नियर इक्वेटोरियल ऑर्बिटमध्ये सोडण्यात येणार आहे. या उपग्रहाची निर्मिती सिंगापूर सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या DSTA आणि ST अभियांत्रिकी यांच्या भागीदारीतून करण्यात आलेली आहे आणि या उपग्रहाला सर्व हवामान परिस्थितीमध्ये कार्य करण्यास सक्षम करण्यासाठी यामध्ये सिंथेटिक अपर्चर रडार सुद्धा बसवण्यात आलेला आहे व हे जे रडार आहे याची निर्मिती इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने केलेली आहे. अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा, यामधील सिंथेटिक अपर्चर रडारची निर्मिती हे इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने केलेली आहे. आणि या उपग्रहाचा उपयोग काय होणार आहे तर उच्च प्रतिसाद प्रतिमा आणि भूस्थानिक सेवांसाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. आणि इतर जे 6 उपग्रह आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये 23 किलोचा व्हिलॉक्स AM, आर्केड, स्कूप 2, NULION, ग्लॅसिया 2 आणि ORB-12 स्ट्रायडर या 6 उपग्रहांचा यामध्ये समावेश आहे. तर पहा आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे. आता अलीकडेच श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हे भारत भेटीवर आले होते आणि त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंका ही 13वी घटना दुरुस्ती लागू करेल अशी आशा व्यक्त केलेली आहे. तर ही 13वी घटना दुरुस्तीच कधी करण्यात आली होती? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पहा. तर ही जी 13वी घटना दुरुस्ती आहे ही 1987 मध्ये करण्यात आलेली आहे. बरं, या श्रीलंकेमधील 13व्या घटना दुरुस्तीशी भारताचा काय संबंध आहे? तर पहा काय झालं होतं. श्रीलंकेमधील सशस्त्र सेना आणि लिबरेशन टायगर्स ऑफ द मिल यांच्यामध्ये गृहयुद्ध सुरू झालं होतं आणि हेच गृहयुद्ध थांबवण्यासाठी 1987 मध्ये भारत आणि श्रीलंका यांनी एक करार केला होता व या करारा अंतर्गतच ही 13वी घटना दुरुस्ती सुद्धा करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, 1987च्या भारत श्रीलंका करारावर भारतातर्फे पंतप्रधान राजीव गांधी आणि श्रीलंकेतर्फे राष्ट्रपती JR जयवर्धने यांनी स्वाक्षरी केली होती. आणि मित्रांनो, एक विशेष बाब म्हणजे भारतीय वंशाचा तामिळ समुदाय हा श्रीलंकेत जाण्याच्या घटनेला 200 वर्षे पूर्ण होत आहेत. याबरोबरच या भेटी दरम्यान रानिल विक्रमसिंघे यांनी UPIच्या वापरास सुद्धा सहमती दर्शवलेली आहे. मित्रांनो, आता भारताचं UPI हे UAE, नेपाळ, मॉरिशियस, मालदीव, सिंगापूर, भूतान या देशांमध्ये सुद्धा वापरण्यात येत आहे आणि अलीकडेच फ्रान्स या देशाने सुद्धा याच्या वापरास सहमती दर्शवलेली आहे. बरं, जर तुम्हाला असं विचारलं भारताची UPI प्रणाली स्वीकारणारा पहिला देश कोणता आहे तर नेपाळ हा भारताची UPI प्रणाली स्वीकारणारा पहिला देश आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहण्याआधी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व आपल्या सर्व मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या कंटेंटचा फायदा होईल. प्रश्न क्रमांक 3 पहा. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 2022-23 या आर्थिक वर्षासाठी किती टक्के व्याजदराला केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने मंजुरी दिली आहे? तर आता या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 8.15% व्याजदर मिळणार आहे. तसेच याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या, या आधीच्या म्हणजे 2021-22 वर्षासाठी हा व्याजदर 8.10% होता. 2020-21 साठी आणि 2019-20 साठी हा व्याजदर 8.50% होता. 2018-19 साठी 8.65% तर 2017-18 साठी हा व्याजदर 8.55% इतका होता. आता हे सुद्धा नोट करून घ्यायचं आहे का? तर हे सुद्धा नोट करून घ्यायचं आहे कारण एक्झाम मध्ये जोड्या लावा असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. याबरोबरच अर्थशास्त्राशी संबंधित अजून एक न्यूज नोट करून घ्या. नुकतंच आता PFRDA ने पेन्शन फंडांना सुद्धा सॉवरेन ग्रीन बॉन्ड्स मध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी दिलेली आहे. आता जे सॉवरेन ग्रीन बॉन्ड्स असतात याचा मुख्य उद्देश काय आहे तर पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि शाश्वततेला चालना देणाऱ्या उपक्रमांना आणि प्रकल्पांना वित्त पुरवठा करण्यासाठी या बॉन्डची निर्मिती करण्यात येते. बरं, तुम्हाला PFRDA चा फुल फॉर्म माहित नसेल तर हे सुद्धा नोट करून घ्या. PFRDA म्हणजे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी व याची स्थापना 2003 मध्ये करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. जागतिक व्यापार संघटनेच्या
13व्या मंत्रिस्तरीय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर आता WTOच्या 13व्या मंत्रिस्तरीय परिषदेच्या अध्यक्षपदी डॉक्टर थानी अल जेहूदी यांची निवड करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे जे जेहूदी आहेत हे UAEचे परराष्ट्र व्यापार मंत्री आहेत आणि फेब्रुवारी 2024 मध्ये अबुधाबी येथे ही परिषद पार पडणार आहे व त्याचं अध्यक्षपद जेहूदी हे भूषवतील. बरं, आता जे WTO आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 1 जानेवारी 1995 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय स्वित्झर्लंड मधील जिनेव्हा येथे आहे व एकूण 164 देश हे या संस्थेचे सदस्य आहेत. सध्या याचे महासंचालक कोण आहेत? तर डॉक्टर गोजी अंकुजोइवेला हे या संस्थेचे सध्या महासंचालक आहेत. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेलं आहे? तर खालीलपैकी कोणत्या कंपनीने CM3LE1 नावाचे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च केला आहे? तर हे CM3LE1 जनरेटिव्ह AI मॉडेल मेटा या कंपनीनं लॉन्च केलेलं आहे. हे जे टूल आहे हे टूल टेक्स्टला इमेजमध्ये आणि इमेजला टेक्स्टमध्ये कन्वर्ट करण्यात सक्षम आहे. यासहच हे सुद्धा नोट करून घ्या, ट्विटरनं आता आपलं नवीन लोगो लॉन्च केलेला आहे आणि ट्विटरचा आता नवीन लोगो असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. खान मंत्रालयाद्वारे देण्यात येणारा राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर हा राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव पुरस्कार ओम नारायण भार्गव यांना देण्यात आलेला आहे. मित्रांनो, खान मंत्रालयाद्वारे 1969 पासून राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार देण्यात येतात. 2009 पूर्वी हे पुरस्कार राष्ट्रीय खनिज पुरस्कार म्हणून ओळखले जात असत आणि त्यानंतर यांना राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार असं नाव देण्यात आलेलं आहे. हे पुरस्कार 3 गटामध्ये विभागलेले आहेत. त्यापैकी पहिला आहे जीवन गौरव, दुसरा आहे युवा भूवैज्ञानिक पुरस्कार आणि तिसरा गट आहे विविध क्षेत्रांसाठीचा राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार. आणि हे जे तिन्ही पुरस्कार आहेत हे यावर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यापैकीच अजून एक पुरस्कार नोट करून घ्या. राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार हा डॉक्टर आमिया कुमार सामल यांना देण्यात आलेला आहे. आणि तसेच याआधी 18 जुलै रोजी सुद्धा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भूमी सन्मान या पुरस्काराचं वितरण केलेलं आहे. आणि हे जे पुरस्कार आहेत ते पुरस्कार 9 राज्यांचे सचिव आणि 68 कलेक्टरना देण्यात आलेले आहेत. यांची आपल्याला नाव लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त यामध्ये इतकंच लक्षात ठेवा, हे पुरस्कार द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 7 पहा. आता नुकतेच अभिनेते जयंत सावरकर यांचं वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं आहे? तर जयंत सावरकर यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांचा जन्म 1936 मध्ये रत्नागिरीमधील गुहागर येथे झाला होता. त्यांनी आपल्या हयातीत 100 पेक्षा जास्त नाटकामध्ये काम केलेलं आहे व हिंदी आणि मराठी चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केलेल्या आहेत. त्यांची काही नाटकांची नावे सांगायची झाली तर यामध्ये अपराध मीच केला, अपूर्णांक, आम्ही जगतो बेफाम, एकच प्याला, लग्नाची बेडी, सूर्यास्त, सूर्याची पिल्ले ही त्यांची काही गाजलेली नाटके आहेत. व 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते संमेलन अध्यक्षही होते. व हे जे 97वं संमेलन आहे हे कुठे आयोजित करण्यात आलं होतं? तर उस्मानाबाद या शहरामध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या. वयाच्या 81व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाहक मदनदास देवी यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. कोणत्या देशाच्या कंपनीच्या सहाय्याने भारतातील सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत पहिला कॅनबिस मेडिसिन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे? कॅनबिस मेडिसिन प्रकल्प म्हणजेच अप्पूपासून औषध निर्माण करण्याचा प्रकल्प आणि हा प्रकल्प जम्मू काश्मीरमध्ये कॅनडा कंपनीच्या सहाय्याने सुरू करण्यात आलेला आहे व हा भारतातील सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत पहिलाच प्रकल्प ठरलेला आहे. या प्रकल्पाअंतर्गत आता मज्जाविकार, कर्करोग आणि आस्मार सारख्या व्याधींनी ग्रस्त रुग्णांसाठी अप्पूचा उपयोग करून औषध निर्मिती करण्यात येणार आहे. व आता प्रश्न क्रमांक 9 पहा. अमेरिकेत व्यावसायिक विजेतेपद पटकावणारी सानिया मिर्झा नंतरची दुसरी भारतीय महिला टेनिसपटू कोण ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कर्मन कोरथांडी या सानिया मिर्झा नंतर अमेरिकेत व्यावसायिक विजेतेपद पटकावणाऱ्या दुसऱ्या महिला टेनिसपटू ठरलेल्या आहेत. त्यांनी नुकतेच आता अमेरिकेतील इव्हान्सलेवा स्पर्धेचं विजेतेपद हे युक्रेनच्या इलेवा स्टारोट बत्सेवा यांना पराभूत करून पटकावलेलं आहे. हे त्यांचं कारकिर्दीतील दुसरं W60 ITF विजेतेपद आहे. याआधी त्यांनी कॅनडातील सेगोन येथे पहिले W60 ITF विजेतेपद पटकावलं होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. रायसिना हिलवर प्रस्तावित नवीन राष्ट्रीय संग्रहालयाच्या डिझाईन आणि नियोजनात रिकामी जागा या देशातील लुवर संग्रहालय भारताला मदत करणार आहे? तर आता रायसिना हिलवर प्रस्तावित नवीन राष्ट्रीय संग्रहालयाच्या डिझाईन आणि नियोजनात फ्रान्स या देशातील लुवर संग्रहालय भारताला मदत करणार आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 34वा पुण्यभूषण पुरस्कार मोहन आगाशे यांना कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होईल
त्यावेळी प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. आणि जाता जाता हा व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.